हेल्थ केअर म्हणून आज आपण आईचा छानसा असा अनुभव ऐकूया. नमस्ते आई. नमस्ते. तुझं नाव काय? शोभा कृष्णकुमार भट. तू कुठून येतेस? सारळवरून. सारळवरून येतेस. तुला किती दिवस झाले थेरपी जॉईन करून? 4 ते 5 दिवस झाले. 4 ते 5 दिवस झाले. तुला काय काय त्रास होते? माझ्या गुडघ्याखाली पाणी होतं, त्याचं ऑपरेशन झालंय, तरी पण मला काही उपयोग झाला नाही. हा. पण इथे आल्यापासून बराच 90% फरक पडला. मग तुझा जे त्रास होता परत तू बोलतेस ऐकायला सुद्धा कमी येतं. तू काय डॉक्टर औषधं केलीस? हो, भरपूर केली. 2 लाखापर्यंत खर्च केला तरी गुण आला नाही. काय पण इथे येऊन गुण आला. तुला थेरपी बद्दल कोणी सांगितलं आई? थेरपी बद्दल आमच्याकडे एक लेडीज आहे, तिने सांगितलं. थेरपी मग आता तू तिच्याबद्दल काय सांगू शकशील जे तुला तुला थेरपी बद्दल सांगितलं तिने इथल्या आपल्या? ती म्हणली तिथे जा, असे नैसर्गिक उपचार आहेत, त्यांनी तुम्हाला बरं वाटेल, औषधांनी बरं नाही वाटणार. आणि ते खरंच झालं. इथे आल्यापासून मला जाम आराम पडला, तब्येतीत फरक पडला. कारण ऐकायला यायला लागलं थोडंफार, अजिबात ऐकायला येत नव्हतं, ते थोडंफार ऐकायला यायला लागलं आणि मन संतुलित राहिलं. आणि तू बोलत होतीस तुला 2 पावलं सुद्धा चालायला जमत नव्हतं. मग मी दत्ताचा डोंगर चढून यात्रेला गेले आणि तेवढं खाली उतरले तरी सुद्धा मला त्रास झाला नाही अजिबात थेरपीने. बघा विचार करा किती आपल्या थेरपीचा फायदा आहे. तिला 5 पावलं सुद्धा चालता येत नव्हतं आणि ती आमच्या इथे दत्ताचा डोंगर आहे तो एवढा मोठा डोंगर आणि एवढं ऑपरेशन केलं, एवढा मोठा गोळा केला, टाटाला पाठवला संशोधनाला, त्याच्यात काही आलं नाही. पण ऑपरेशनचा सुद्धा काही उपयोग झाला नाही. परत पाणी व्हायचं, परत पाणी 6 महिन्यांनी काढायला लागायचं. पण इथे आल्यापासून पाणी काढायला लागलं नाही, एक गोळी सुद्धा घेतली नाही, फक्त बीपीची गोळी घेते सकाळी. ती सुद्धा आता हळूहळू कमी होईल. आई आपली थेरपी कशी आहे? एकदम मस्त आहे, 100% चांगली आहे. सगळ्यांनी इथे यावं आजारी असेल त्याची. सुरज सर आणि समता मॅडम बद्दल आई काय सांगू शकशील? चांगले आहेत. मुली कामगार वर्ग चांगला आहे, सगळ्यांना सांभाळून घेतात, गोड बोलतात, कोणाला रागवत नाही, त्यांनी जास्त गुण येतोय. आणि आपली थेरपी कशी आहे आई? एकदम चांगली आहे, 90% चांगली आहे. विनामूल्य आहे, त्रास काही नाही आणि साईड इफेक्ट काही नाहीये. आणि तुला जे बघतात आहेत त्यांना तू काय सांगशील आपल्या थेरपी बद्दल? जो कोणी आजार असेल त्या डॉक्टरांच्या नादाला न लागता इथे यावं, थेरपी मध्ये यावं. बघा सगळी आता मी सगळ्यांना ते कागद वाटणार आहे आणि इथे पाठवणार आहे. वा वा वा, चांगली गोष्ट आहे. माझा अनुभव सांगणार आहे प्रत्येकाला. असंच कर. थँक्यू सो मच आई, तुझा छानसा असा अनुभव आम्हाला शेअर केल्याबद्दल. थँक्यू.